छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानी नगर गल्ली नंबर 12 मध्ये प्रभू विश्वकर्मा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कला शहरावरून सोडवण्याचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे। या प्रतिष्ठेचा उत्साह 3 दिवस चालणार आहे। पहिल्या दिवशी महायज्ञ, गणेश यज्ञ, कलश यात्रा, शोभायात्रा, वेदघोषासह पूजा आरंभ होईल। त्यामध्ये शोभायात्रेत भरपूर असंख्य भावी भक्तांनी उपस्थिती दर्शविली। यात्रेच्या दिवशी कार्यक्रमात सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात आलं आहे। आपल्या अथक परिश्रमातून प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या सर्वांच्या आयुष्यात एकदाच घडणार अत्यंत पवित्र ऐतिहासिक दिव्य क्षण असतो। हा क्षण म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचा, भक्तिभावाचा आणि एकत्र येण्याचा साक्षात योग असतो। आपल्या प्रभू विश्वकर्मा मंदिर जय भवानी ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचं त्रिदिवसीय आयोजन अत्यंत भक्तिभावानं करण्यात आलं आहे। या महत्त्वाच्या प्रसंगी आपण सर्व समाज बांधवांनी, कुटुंबियांना विनम्र आवाहन आहे की या त्रिदिवसीय सोहळ्यात सहपरिवार उपस्थित राहून या पवित्र विधींचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। विश्वकर्मा समाज आज इथं सगळे एकजुटीने उभा आहे आणि सर्वांच्या मनात एकदम प्रफुल्ल असे सगळे एकदम उत्साहित आहेत आणि आलेल्या सर्व समाज बांधवांचे मी सर्वांचे एकदम मनपूर्वक आभार मानतो की या सर्वांनी या शोभायात्रेला येऊन जो आनंद असा आणलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। बोला विश्वकर्मा भगवान की जय। सलग 3 दिवस कार्यक्रम चालणार आहेत। काय काय कार्यक्रम होणार आहेत? आजपासून आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आज सर्वात पहिले आपण असं कलश प्रदर्शन म्हणतो आपण त्याला, कलशारोहण, आणि त्यानंतर सोबत रोज आम्ही त्यानंतर विश्वकर्मा पारायणाचं पण ठरवले आहे। रोज सकाळी विश्वकर्मा पारायण, आज कलशारोहण, त्यानंतर सोबत संध्याकाळी आज पूजेला सुरुवात होणार आहे। उद्या सकाळी पण यज्ञ जप असं दिवसभर सुरू होणार आहे। उद्या कार्यक्रमाला भेट स्वतः आपले साहेब देणार आहेत। परत सोमवारी आपण जे सर्व काही तुम्ही मूर्ती बघतायत, प्रभू विश्वकर्माची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती आणि देवादेव महादेवांची मूर्ती, या तिघे भगवानांचे सोमवारी सकाळी 12च्या आसपास मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्या निमित्तानं सर्व समाज बांधवांनी, सर्व नागरिकांनी, परिसरातील सर्व संभाजीनगरातील सर्व समाज बांधवांनी, सर्व नागरिकांनी येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो। विश्वकर्मा समाज आज 9.5% आम्ही या महाराष्ट्रामध्ये आहेत, तर या समाजांना फक्त उत्पादन केलेलं आहे, निर्माण करता विश्वकर्मा भगवाने स्वतंत्र झाल्यापासून मला अत्यंत आनंद होतोय की ते या मंदिराची स्थापना की आम्ही माननीय मंत्री महोदय साहेब यांच्या निधीतून हे मंदिर सभागृह घेतलं होतं, त्याचा एक आनंद होतोय। मी त्या सभागृहाचा म्हणजे आज माझ्या विश्वकर्मा चौकामध्ये माझा सर्व विश्वकर्मा समाज आज 3 दिवस या छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यातल्या जय भवानी नगरमध्ये अगदी आनंदात, उत्साहात पार पडत आहेत। विश्वकर्मा महाराज की जय। विश्वकर्मा चौक म्हणजे विश्वकर्मा आमचा समाज असा आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा पंतपाळ ज्यांनी केला, भोजलिंग काका, त्या समाजाचे आम्ही लोक आहोत आणि आम्ही सगळ्यांना घेऊन, सगळ्यांना मिळून मिसळून राहणारे लोक आहोत। आणि आज खूप आनंद झाला। भव्य रॅली निघाली, रॅलीचे फोटो तुमच्याकडे असतीलच, ठीक आहे। भगवान विश्वकर्मा की जय। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य श्री अतुलजी साळवे साहेब, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य श्री संजयजी रायमुलवार, आमदार मेहकर, परमपूज्य महंत महेंद्रजी, बापू विश्वकर्मा, गादीश्वर पीठाची वेरूळधाम, माननीय श्री ज्ञानदास विजय कुमार फड, मान्य श्री बालाजी मुंडे नगरसेवक, जय भवानी नगर, त्याचबरोबर आयोजक श्री रामेश्वर बबनराव थोरात, बाळासाहेब रायमल, श्रीरामराव सोपांच्या, रमेश रायमल, विष्णू थोरात, विलास पवार, विष्णू देशमाने, सुदेश राऊत आणि इतर सह आयोजक मंडळी। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।